Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण इंटिग्रेशनची जी पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. त्या सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काही इंटिग्रेशनचे टाईप पण आपण पाहिलेले. आता पुढचा जो सेकंड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट. तर ही जी इंटिग्रेशन बाय पार्ट मेथड आहे आपण आजच्या तासाला पाहू. इंटिग्रेशन बाय पार्ट. तर इंटिग्रेशन बाय पार्ट मेथड काय सांगते, तर integration by part method. In this method, useful when integrand is expressed as product of two different types of functions, one of which can be differentiated and other can be integrated conveniently. म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट मेथड मध्ये जो इंटिग्रँड जो आहे म्हणजे इंटिग्रेशन साइन आणि dx सोडून जो टर्म जे आहे तो जो इंटिग्रँट आहे तो इंटिग्रँट इज एक्सप्रेस ॲज प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स. दोन फंक्शनचा जर प्रॉडक्ट असेल आणि त्यामधील एक फंक्शन हे डिफरन्शिएटेड होत असेल आणि अदर कॅन बी इंटिग्रेटेड, असं ज्यावेळेस सिच्युएशन दिलेलं असेल त्यावेळेस इंटिग्रेशन बाय पार्ट अप्लाय करायचं. मग थिअरम काय सांगतो पहा. थिअरम, इफ यू अँड व्ही are two differentiable function of x, then integration of u into v into dx is equal to u into integration of v dx minus integration of dy dx of u, that is du by dx into dv into integration v dx into dx. तर हा जो थिअरम आहे दोन फंक्शन मध्ये प्रॉडक्ट आहे. हा जो इंटिग्रँट आहे हा इंटिग्रँट इज एक्सप्रेस ॲज प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स असतील. त्यामध्ये पहिलं फंक्शन यू असेल, सेकंड फंक्शन व्ही असेल. देन इंटिग्रेशन बाय पार्ट थिअरम काय सांगतो, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस integration of derivative of first function into integration of second function into dx. तर ही जी इंटिग्रेशन बाय पार्टची जी रूल आहे तो रूल लक्षात ठेवा. आता याचा प्रूफ पाहूया. लेट इंटिग्रेशन व्ही डी एक्स इज इक्वल टू डब्ल्यू. आपण त्याला इक्वेशन 1 म्हटलं. जे राईट साईडला इंटिग्रेशन व्ही डी एक्स आहे याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं. मग बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, मग इंटिग्रेशन जर कॅन्सल करायचं असेल तर राईट साईड कशामध्ये लिहायचा, डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर व्ही इज इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी एक्स, याला इक्वेशन नंबर लिहायचं सेकंड. नाव कन्सिडर डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू डब्ल्यू. यू आणि डब्ल्यूचा काय करायचा, प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. मग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ डब्ल्यू प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. प्रॉडक्ट रूल काय सांगतो, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा झाला प्रॉडक्ट रूल. पण आता जे डी डब्ल्यू बाय डी एक्स आहे ते इक्वेशन सेकंड वरून आपण लिहिता येईल काय, तर व्ही लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन सेकंड वर. डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू डब्ल्यू इज इक्वल टू यू इंटू व्ही प्लस डब्ल्यू इंटू डी यू बाय डी एक्स. देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, मग दोन्ही साईडला काय करायचं, लेफ्ट साईडचा जर डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचं असेल तर राईट साईड कशामध्ये लिहायचे, इंटिग्रेशन मध्ये लिहायचे. देअरफॉर बाय डेफिनेशन u into w is equal to integration of u into v plus w into du by dx into dx. लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचा म्हणजेच राईट साईड कशामध्ये घ्यायची, इंटिग्रेशन मध्ये घ्यायची. आता राईट साईडला
दोन टर्म मध्ये ऍडिशन आहे, मग आपण सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करू. Therefore, integration of u into v into dx plus integration of du upon dx into w into dx. But w म्हणजेच काय फ्रॉम इक्वेशन 1 वरून. Therefore, integration u into किंवा ही जी टर्म आहे राईट साईडची आपल्याला जे प्रूव्ह करायचे, लेफ्ट साईड आपल्याला पाहिजे इंटिग्रेशन u इंटू v इंटू dx. मग ही लेफ्ट साईडची जी टर्म, राईट साईडची जी टर्म आहे ती लेफ्ट साईडला घेतली आणि राईट साईडची जी टर्म आहे u इंटू w ती राईट साईडला घेतली पहा. तर पहा काय होईल, किंवा राईट साईडची ही सेकंड टर्म जी आहे लेफ्ट साईडला घ्या. मग त्यावरून du ऑफ इंटिग्रेशन u इंटू v इंटू dx काय लिहिता येईल, तर u इंटू w मायनस इंटिग्रेशन du अपॉन dx इंटू w इंटू dx. मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून w ची व्हॅल्यू, therefore integration u into v into dx is equal to u into integration v dx minus integration of डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे du बाय dx इंटू इंटिग्रेशन v dx इंटू dx. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हा जो थेरम आहे परीक्षेला 3 मार्कसाठी बऱ्याच वेळेस विचारलेला. अरे, it is essential to make proper choice of the function, first function and second function. The first function to be selected will be the one which come first in the order of the letter. लेटर आहे LIATE. म्हणजे हे जे दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे त्यामधील फर्स्ट फंक्शन कुठलं आणि सेकंड फंक्शन कुठलं, तर ते या लेटरचं आहे LIATE. या लेटरवरून काय करायचं, चूज करायचं. पहिलं लेटर कुठलं आहे त्यावरून, पहिलं फंक्शन कुठलं आहे त्यावर. फिअर L म्हणजेच लॉगॅरिथमिक फंक्शन, I म्हणजेच इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यानंतर कॅपिटल ए म्हणजेच अल्जेब्रिक फंक्शन, टी म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ई म्हणजेच एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता लॉगॅरिथमिक फंक्शन कशाला म्हणतात, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कशाला म्हणतात, अल्जेब्रिक म्हणजे एक्स स्क्वेअर असेल अशा टाईपचे जे फंक्शन आहे त्याला आपण अल्जेब्रिक म्हणतो. ट्रिग्नोमेट्रिक माहिती आहेत, एक्सपोनेन्शियल म्हणजे इरेस टू एक्स असेल, इरेस टू एक्स असेल, टू रेस टू एक्स असेल, अशा टाईपचे जे फंक्शन आहे त्याला एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग या लेटरमध्ये कुठलं फंक्शन सुरुवातीला आहे त्यानुसार फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन काय करायचे, चूज करायचे. एकदा फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन चूज केलं या रूलनुसार LIATE, देन अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट. मग इंटिग्रेशन बाय पार्ट काय सांगतो, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू dx. अप्लाय करायचा, पुढे काय करायचं, इंटिग्रेशन फाइंड करायचं. तर यावरती आपण काही एक्झाम्पल पाहूया. एक्झरसाइज आहे 3.3. क्वेश्चन इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. पहिलं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स इंटू dx. आता हे इंटिग्रँड जे आहे प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स आहे, त्यामधील एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड होणार आणि एका फंक्शनचा इंटिग्रेशन फाइंड होणार. परंतु त्यामध्ये पहिलं फंक्शन कुठलं आहे, सेकंड फंक्शन कुठलं आहे ते आपल्याला काय करायचंय, ओळखायचे. मग दिलेलं जे इंटिग्रेशन आहे, सुरुवातीला सोल्युशन लिहिताना लेट I इज इक्वल टू लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर इंटू dx बाय LIATE रूलने कसं लिहिता येईल. आता हे लॉग म्हणजेच लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर म्हणजेच अल्जेब्रिक फंक्शन आहे. मग त्या रूल जो आहे LIATE, मग L सुरुवातीला आहे, L सुरुवातीला आहे म्हणून लॉग एक्स फर्स्ट फंक्शन म्हणायचं आणि अल्जेब्रिक म्हणजेच ए नंतर एलच्या नंतर ए आहे म्हणून एक्स स्क्वेअरला सेकंड फंक्शन लिहायचं. मग त्यानुसार लिहायचं, पहिलं फंक्शन असं लॉग एक्स लिहायचं,
इंटू एक्स स्क्वेअर इज अ सेकंड फंक्शन इंटू dx, किंवा तुम्ही log x ला फर्स्ट फंक्शन म्हणा आणि एक्स स्क्वेअरला सेकंड फंक्शन. आता इंटिग्रेशन बाय पार्ट अप्लाय करायचं. मग इंटिग्रेशन बाय पार्ट काय सांगतो, तर देअरफॉर आय इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे log x ॲज इट इज इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ log x इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx इंटू dx. ही झाली डेफिनेशन इंटिग्रेशन बाय पार्ट. आता इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घेऊया. देअरफॉर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल येईल एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल येईल एक्स क्यूब अपॉन 3 इंटू डी एक्स. आता ते 1x कॅन्सल होईल, 1/3 कॉन्स्टंट आहे, आउटसाइड ते इंटिग्रेशन साइन घेतलं. देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स मायनस 1/3 इंटू एक्स स्क्वेअर dx इंटू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर dx. अगेन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल फाइंड करता येईल एक्स क्यूब अपॉन 3. देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स मायनस 1/3 इंटू एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी. हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स मायनस 1/3 इंटू 1/3 दॅट इज 1/9 इंटू एक्स क्यूब प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर हे आलं सोल्युशन. तर पुढचं एक्झाम्पल सेकंड, इंटिग्रेशन एक्स इंटू टॅन इनव्हर्स एक्स dx. आता ह्यामध्ये पहिलं फंक्शन कुठलं आहे, एक्स म्हणजे अल्जेब्रिक आहे, त्यानंतर टॅन इनव्हर्स एक्स म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक सुरुवातीला आहे, देन अल्जेब्रिक आहे, मग टॅन इनव्हर्सला फर्स्ट फंक्शन आणि एक्स इज अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे सेकंड फंक्शन. तर लिहिताना टॅन इनव्हर्स सुरुवातीला लिहायचं, एक्स त्यानंतर लिहायचं. मग सोल्युशन लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स एक्स इंटू एक्स इंटू dx. हा जो एक्स आहे हा सेकंड फंक्शन म्हणायचं आणि टॅन इनव्हर्स एक्स इज अ फर्स्ट फंक्शन, देन अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट. मग इंटिग्रेशन बाय पार्ट काय सांगते मेथड पहा. तर फर्स्ट आय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स इंटू इंटिग्रेशन एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इंटू इंटिग्रेशन एक्स dx. मग इंटिग्रेशन फाइंड केलं, एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनव्हर्स एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2, एक्सचं इंटिग्रल एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू dx. आता 1/2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रल साइनच्या बाहेर घेतलं, मग इंटिग्रेशन आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनव्हर्स एक्स मायनस 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता हे पुढचं जे इंटिग्रेशन आहे आपल्याला सॉल्व करायचं. मग आता हे जे इंटिग्रेशन आहे सुरुवातीला पाहायचं तर काय ॲडजस्टमेंट करता येते का, डिनॉमिनेटरचं जे फंक्शन आहे ते न्यूमरेटरमध्ये काय ॲडजस्टमेंट करता येते का, किंवा डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे का, असं पाहायचं. मग आता पाहूया, इथे 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, मग न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर आहे, एक्स नाहीये, म्हणून ॲडजस्टमेंट पाहिजे. मग 1 प्लस एक्स स्क्वेअर न्यूमरेटरमध्ये आहे तर न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करता येईल का, मग इथे +1 ॲड करता येईल, 1 सबस्ट्रॅक्ट करता येईल. मग मी ॲडजस्टमेंट केली, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनव्हर्स एक्स मायनस 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. आता पहिल्या दोन टर्म ज्या आहेत त्याला असं ब्रॅकेट टाकला आणि डिनॉमिनेटरने सेपरेट डिवाइड केलं, तर इंटिग्रेशन काय येईल बघा, सेपरेट डिवाइड केलं
Therefore, I is equal to x square upon 2 into tan inverse x minus 1 upon 2 into integration of first term is 1 minus 1 upon x square plus 1 into dx. Then taking separate integrals, separate integral apply केलं. Therefore, I is equal to x square upon 2 into tan inverse x minus 1 upon 2 into integration dx minus 1 हाफने पुढे मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस होईल प्लस 1 हाफ इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. आता इथे dx इंटिग्रल येईल x 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 किंवा 1 प्लस एक्स स्क्वेअर हे कशाचं याचं इंटिग्रेशन काय येईल तर टॅन इनव्हर्स एक्स येईल. मग therefore I is equal to x square upon 2 into tan inverse x minus 1 upon 2 into x plus 1 upon 2 into tan inverse x plus c. तर हे आलं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c लिहायचं. तसंच आता थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड इंटिग्रेशन x स्क्वेअर इंटू साइन 3x dx. तर यामध्ये पहिलं फंक्शन साइन 3x म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे अल्जेब्रिक आहे. मग LIATE अल्जेब्रिक सुरुवातीला आहे, देन टी आहे, ए नंतर टी आहे, म्हणून एक्स स्क्वेअर इज अ फर्स्ट फंक्शन, साइन 3x सेकंड फंक्शन. मग दिलेलं फंक्शन जे आहे ते लिहिलं लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x इंटू dx बाय LIATE लिहिलं एक्स स्क्वेअर पहिलं फंक्शन साइन 3x सेकंड फंक्शन इंटू dx. आता इथे L इंटिग्रेशन बाय पार्ट अप्लाय केलं. therefore I is equal to first function as it is x square as it is integration of sin 3x dx minus integration of derivative of first function x square into integration of second function म्हणजेच integration sin 3x dx into dx. आता इंटिग्रेशन घेऊ, डेरिव्हेटिव्ह घेऊ. therefore I is equal to साइन 3x इंटिग्रल येईल मायनस कॉस 3x अपॉन 3, म्हणून इथे मायनस मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस 3x अपॉन 3. एक्सचा जो व्हेरिएबल आहे इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करायला विसरायचं नाही, डिवाइड बाय 3. तसंच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x, साइन 3x इंटिग्रल येईल मायनस कॉस 3x अपॉन 3, म्हणून मायनस मायनस इथे लिहिलं प्लस इंटिग्रेशन ऑफ 2x इंटू कॉस 3x अपॉन 3 इंटू dx. आता इथे 2 अपॉन 3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रलच्या बाहेर लिहिलं मायनस 1 अपॉन 3 एक्स स्क्वेअर इंटू कॉस 3x प्लस 2 अपॉन 3 इंटू एक्स इंटू कॉस 3x dx. अगेन इथे इंटिग्रँट मध्ये हे जे इंटिग्रेशन आहे यामध्ये दोन फंक्शनचा काय आहे प्रॉडक्ट आहे. मग अगेन अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट, फर्स्ट फंक्शन x सेकंड फंक्शन cos 3x. अगेन अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट. therefore I is equal to minus 1 upon 3 into x square into cos 3x plus 2 upon 3 into bracket first function as it is म्हणजे x as it is integration of cos 3x dx minus integration of derivative of first function x d by dx of x into integration of cos 3x dx into dx. आता पुढे cos 3x चे इंटिग्रल येईल sin 3x अपॉन 3 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. पुढच्या स्टेपला येईल. therefore I is equal to minus 1 upon 3 into x square into cos 3x plus 2 upon 3 cos 3x इंटिग्रल sin 3x अपॉन 3, म्हणून x इंटू साइन 3x अपॉन 3. आता इथे मायनस आहे, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन 3x इंटिग्रल येईल कॉस 3x इंटिग्रल येईल साइन 3x अपॉन 3 इंटू dx आहे. हा 1 अपॉन 3 कॉन्स्टंट घेतला, अगेन साइन 3x इंटिग्रल cos 3x अपॉन 3, म्हणून
इथे मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि 1/3 इंटू 1/3 दॅट इज 1/9 इंटू कॉस 3x प्लस सी. इंटिग्रेशन सॉल्व केलं की इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी लिहायचा, फक्त आता 2/3 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये. therefore I is equal to -1/3 into x square into cos 3x plus 2/9 into x into sin 3x plus 2/27 into cos 3x plus c. तर हे आहे सोल्युशन. जे आपल्याला पुढे अगेन इंटिग्रेशन बाय काय करावं लागला पार्ट अप्लाय करायला. असंच फोर्थ एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आता इथं पाहिलं तर इथे दोन फंक्शन आहेत का, दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे का. cos x इंटू cos x ब्रॅकेट स्क्वेअर आहे, cos x ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणून आपण लिहिता येईल cos x इज इक्वल टू cos x इंटू cos x. किंवा इथं डायरेक्ट आता सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आहे हे. मग सोल्युशन लिहिताना लेट इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. मग सबस्टिट्यूशन ठेवायचं log x इज इक्वल टू t, log x इक्वल टू t. मग देअरफॉर यावरून x log जर कॅन्सल करायचा असेल तर राईट साइड एक्सपोनेन्शियल म्हणजे, म्हणून लेफ्ट साइडचा log कॅन्सल करायचा असेल तर राईट साइड एक्सपोनेन्शियल मध्ये e रेज टू पॉवर लिहायचं. देअरफॉर x इज इक्वल टू e रेज टू t. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, मग 1/x dx इज इक्वल टू dt. देअरफॉर dx इज इक्वल टू x इंटू dt. बट x ही व्हॅल्यू आहे e रेज टू t, म्हणून e रेज टू t इंटू dt. देअरफॉर इंटिग्रेशन जे I आहे ते सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये येईल, इंटिग्रेशन t स्क्वेअर इंटू e रेज टू t इंटू dt. आता e रेज टू t एक्सपोनेन्शियल आहे, t स्क्वेअर अल्जेब्रिक आहे, मग e सुरुवातीला आहे आणि त्यानंतर e आहे, म्हणून e स्क्वेअर फर्स्ट फंक्शन आणि e रेज टू t इज अ सेकंड फंक्शन. असं चॉईस केल्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट काय करायचा अप्लाय करायचा, देन बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट. therefore I is equal to t स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन, आता डायरेक्ट मी सॉल्व केलं हे, t स्क्वेअर इंटू e रेज टू t चं इंटिग्रल e रेज टू t येईल मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t आणि e रेज टू t चं इंटिग्रल e रेज टू t इंटू dt. आता टू कॉमन घेता येईल, t स्क्वेअर इंटू e रेज टू t मायनस 2 इंटू इंटिग्रेशन t इंटू e रेज टू t इंटू dt. अगेन इथे इंटिग्रेशन बाय काय करायचा पार्ट अप्लाय करायचा. दोन फंक्शन आहे, त्या दोन फंक्शन मध्ये प्रॉडक्ट आहे, मग अगेन इंटिग्रेशन बाय पार्ट अप्लाय करायचा. पहिलं फंक्शन जे आहे t येईल, सेकंड फंक्शन जे आहे e रेज टू t येईल dt. मग इंटिग्रेशन बाय पार्ट जर अप्लाय केला तर I इज इक्वल टू t स्क्वेअर इंटू e रेज टू t मायनस, आता फर्स्ट फंक्शन ॲज इट इज e रेज टू t चं इंटिग्रेशन e रेज टू t येईल, म्हणून -2 ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर -2 इंटू t इंटू e रेज टू t. डेरिव्हेटिव्ह येईल मायनस, इथे मायनस असणार आहे, मायनस मायनस काय होईल, या मायनसने मल्टिप्लाय केलं मायनसला तर हे प्लस होईल, म्हणून +2 इंटू t चा डेरिव्हेटिव्ह होईल 1, e रेज टू t चं इंटिग्रल येईल e रेज टू t आणि अगेन e रेज टू t चं इंटिग्रल येईल e रेज टू t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. बट t इज इक्वल टू log x. फायनली आन्सर मध्ये बट t इज इक्वल टू log x. देअरफॉर I इज इक्वल टू x इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x इंटू, आता इथे व्हॅल्यू ठेवली, x कसं आलं हे log x, t इक्वल टू log x म्हणजे काय log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू e रेज टू log x येईल आणि एक्सपोनेन्शियल आणि लॉगरिथम काय कॅन्सल होईल, ओनली x येईल, म्हणून इथे x. तसंच पुढे 2 इंटू log x e रेज टू log x म्हणजेच एक्सपोनेन्शियल लॉगरिथम कॅन्सल होईल, ओनली x राहील, म्हणून 2x इंटू log x प्लस
2 into e raised to log x, अगेन e raised एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथम काय होईल, कॅन्सल होईल, इनव्हर्स आहे म्हणून x राहील, म्हणून 2x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. तर हे आलं फायनल आन्सर. असंच पुढचं एक एक्झाम्पल आहे 5 नंबर. इंटिग्रेशन लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स. आता हे सोल्युशन लिहिताना हे सबट्युशन मेथडवरती डिपेंड आहे. दिलेलं जे इंटिग्रल आहे, फर्स्ट I इज इक्वल टू इंटिग्रेशन लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइड एक्स इंटू डी एक्स. आता सबट्युशन ठेवायचं, लॉग एक्स इज इक्वल टू टी. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला किंवा डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग इंटिग्रेशनमध्ये जे डी एक्स अपॉन एक्स आहे रिप्लेस बाय डी टी आणि लॉग एक्स रिप्लेस बाय टी. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लॉग टी इंटू डी टी. आता अशा टाईपचे इंटिग्रल आहेत. लॉग टीचं इंटिग्रल आपल्याला माहीत फाइंड होत नाही, फॉर्म्युला माहीत नाही, परंतु लॉग टीचं इंटिग्रेशन फाइंड होत नाही. अशा वेळेस काय करायचं, तिथे 1 कन्सिडर करायचं. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लॉग टी इंटू 1 इंटू डी टी. इथे असं 1 कन्सिडर करायचं आणि 1 जो आहे त्याला सेकंड फंक्शन म्हणायचं आणि लॉग टीला फर्स्ट फंक्शन म्हणायचं बाय LIAT नुसार. देन अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट. Therefore, by using integration by part, first function as it is log x as it is integration of dt minus integration of derivative of log t into integration of dt into dt. मग इंटिग्रेशन घेतलं, dt चं इंटिग्रल येईल t into log t minus डेरिव्हेटिव्ह 1 upon t integration of 1 upon t into t into dt. आता dt काय होईल, कॅन्सल होईल, मग ओनली dt राहील. मग देअरफॉर I इज इक्वल टू t इंटू लॉग टी मायनस इंटिग्रेशन dt. आता अगेन इंटिग्रेशन ऑफ dt चं इंटिग्रल येईल t. मग देअरफॉर I इज इक्वल टू t इंटू लॉग टी मायनस t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. परंतु आन्सर जे आहे, आन्सर कशामध्ये आलं, टी मध्ये आलं. आपल्याला एक्स मध्ये आन्सर पाहिजे, परंतु टी म्हणजेच काय आहे, लॉग एक्स आहे. मग सबट्युशन जे आहे ते रिप्लेस केलं, बट टी इज इक्वल टू लॉग एक्स. देअरफॉर इंटिग्रल आय इज इक्वल टू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स मायनस लॉग एक्स प्लस सी. तर हे आलं सोल्युशन. असं 6 नंबरचं एक्झाम्पल. इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स डी एक्स. आता हे जे सिंगल फंक्शन आहे, परंतु या सिंगल फंक्शन जे आहे टॅन इनवर्स एक्स असेल, कॉस इनवर्स एक्स असेल, असे जे फंक्शन्स आहेत, या फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड होत नाही. मग लॉग एक्स असेल किंवा त्यावेळेस काय करायचं, तर इथे 1 कन्सिडर करायचं. आता दिलेलं जे इंटिग्रल आहे, फर्स्ट आय इक्वल टू घेतलं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स इंटू डी एक्स. मग मी 1 कन्सिडर केला. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स इंटू 1 इंटू डी एक्स. आता टॅन इनवर्स एक्सचा इंटिग्रल फाइंड होत नाही, म्हणून मी काय केलं, इथे 1 कन्सिडर केलं आणि हा जो 1 आहे, या 1 ला सेकंड फंक्शन म्हटलं आणि टॅन इनवर्स एक्सला फर्स्ट फंक्शन म्हटलं. देन अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट. देन फर्स्ट आय इज इक्वल टू काय, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे टॅन इनवर्स एक्स ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन 1 डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन 1 डी एक्स इंटू डी एक्स. आता 1चं इंटिग्रल येईल एक्स, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग इथे एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स मायनस integration of 1 upon 1 plus x square into x into dx. Therefore, integration I is equal to x into tan inverse x. आता इथे x upon 1 plus x square आला,
आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, मग मला इथे ओनली x आहे, मग 2 ने 2x यायला पाहिजे. मग काय करावं लागेल, 2 ने मी मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं, 2 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं 2x येण्यासाठी, म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं, तसंच 2 ने काय केलं, डिवाइड केलं, ॲडजस्टमेंट. मग आता 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कुठे आहे, न्यूमरेटरला आहे. मग लिहिता येईल लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. मग देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स -1/2 इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर हे आलं सोल्युशन. आता नोट आहे, टू इव्हॅल्युएट द इंटिग्रल ऑफ द टाइप अशा टाईपचे इंटिग्रल असतील. इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स डी एक्स असेल, इंटिग्रेशन सेक इनवर्स एक्स डी एक्स असेल, इंटिग्रेशन लॉग एक्स डी एक्स असेल. अशा टाईपचे इंटिग्रेशन असेल तर टेक द सेकंड फंक्शन व्ही टू बी 1 अँड अप्लाय इंटिग्रेशन बाय पार्ट. अशा टाईपचे जर इंटिग्रल असेल तर सेकंड फंक्शन जे आहे ते सेकंड फंक्शन व्ही जे आहे ते टू बी काय करायचं, 1 कन्सिडर करायचं आणि त्यानंतर इंटिग्रेशन बाय काय करायचा, पार्ट अप्लाय करायचं. आता इंटिग्रेशन बाय पार्ट जो आहे त्यावरती आपण 5-6 एक्झाम्पल झालेले. आता पुढे काय यावरतीच हा जो पॉइंट आहे इंटिग्रेशन बाय पार्ट, यावरती काही फॉर्म्युले आहेत प्रूव्ह करायचे आणि सम टाईप आहेत, ते टाईप आपण पुढच्या तासाला पाहू. तर इंटिग्रेशन बाय पार्ट जो आहे तो पार्ट लक्षात ठेवा, दोन फंक्शन मध्ये प्रॉडक्ट असेल, इंटिग्रँड कसा असेल, इंटिग्रँड इज एक्सप्रेस ॲज प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन, त्यामधील वन कॅन बी इंटिग्रेटेड अँड वन कॅन बी डिफरन्शिएटेड असणार. असं जर असेल तरच आपण इंटिग्रेशन बाय पार्ट काय करतो, अप्लाय करतो. मग इंटिग्रेशन बाय पार्ट काय सांगतो तर ते लक्षात ठेवा. आता आपण थांबू, पुढच्या तासाला पोया. थँक्यू.